आपल्या सोबत संवाद साधणार आहे। हाके सरांनी आपल्याला विनंती केली की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन ज्यावेळेस येईल कृपया कोणीही आवाज करू नका, ते काय म्हणतात ते ऐकून घ्या शांततेनं। ए भाऊ नाही ना रे, ए दादा तुला नको तू म्हणणार घोषणा। हाके सरांनी आपल्याला विनंती केली बांधवांनो, गेली 9 दिवस झाले इतक्या शांततेनं आणि आदर्श उपोषण या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही हाके सरांच्या बोलण्यात एखादा शब्द कमी जास्त ऐकला का? त्यांची कधी चिडचिड पाहिली का? त्यांना कधी रागावताना चुकीचे शब्द वापरताना पाहिले का? त्या दिवशी रास्ता रोको झाला, हाके सरांनी मला आणि बळीराम तात्यांना पाठवलं आणि सांगितलं की एका मिनिटात रोड मोकळा झाला पाहिजे। म्हणजे एवढा संवेदनशील आपला नेता आहे। हाके सर काय म्हणले की आपल्यामुळे एकाही माणसाला त्रास नाही झाला पाहिजे, एकही गाडी थांबली नाही पाहिजे, हिंसक आंदोलन आपण करायचं नाही। मग हाके सर जर एवढं संविधानिक सुसंस्कृत बोलत असतील तर हे आंदोलन कोण करून आपण कोण द्यायची ना? हे करता शांतता। अरविंद भाऊ ऐका, अरविंद भाऊ समजली भूमिका, अरविंद भाऊ भूमिका समजली ना? अरे हाके सर बोलले ना, ते बोलल्यानंतर आपल्याला बोलायची गरज नाही ना? अहो तर ते बोलल्यानंतर आपल्याला बोलायची गरज नाही। अरविंद भाऊ तुम्ही भावना समजा ना, हाके सरांपेक्षा मोठे आहे का तुम्ही? आम्ही या ठिकाणी बांधवांनो सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन येणार आहे। कृपया मुख्यमंत्री साहेबांचा फोन आल्यानंतर आपण शांतता बाळगा। वरती तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि लक्ष्मण हाके यांच्यासोबत मुख्यमंत्री स्वतः काही वेळातच फोनवरून संवाद साधू शकतात। काही वेळापूर्वी फडणवीसांसोबत संवाद जो आहे तो हाकेंचा झालेला आहे आणि फडणवीसांनी म्हटलेलं आहे की हाकेंचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला पाठवण्यात यावं, त्यांच्यासोबत चर्चा जी आहे ती केली जाईल। गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती दिली आहे। त्याच्यामुळे आजच ओबीसी उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटेल आणि त्यानंतर या शिष्टमंडळांसोबत चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कदाचित आज आपली भूमिका जाहीर करण्याची देखील शक्यता आहे। प्रमुख 3 मागण्या ओबीसी समाजाकडून ठेवण्यात आलेल्या आहेत। पहिली मागणी आहे ते म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने आम्हाला लिहून द्यावं, 29% आरक्षण अबाधित राहील, अशा प्रकारचं लेखी आश्वासन सरकारकडनं ओबीसी उपोषणकर्त्यांनी मागितले। दुसरी मागणी महत्त्वाची ते म्हणजे कुणबी नोंदी वाटपाचं काम हे तात्काळ थांबलं पाहिजे अशी मागणी ठेवण्यात आलेली आहे। आतापर्यंत 54 लाख नोंदी झालेल्या आहेत, त्या रद्द कराव्यात अशी देखील मागणी। आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे ओबीसी आणि सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा 3 प्रमुख मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांकडनं आज ठेवण्यात आल्या आहेत। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता ओबीसींचं शिष्टमंडळ हे कदाचित आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरता रवाना होईल। आणि याच 3 प्रमुख मागण्या समोर धरत ओबीसींच्या शिष्टमंडळामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, पडळकर आणि भुजबळ जे आहेत ते असतील। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, लक्ष्मण हाकेंच्या 4 समर्थकांचा सुद्धा शिष्टमंडळामध्ये समावेश असणार आहे। आणि ओबीसींचं शिष्टमंडळ जे आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील, त्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आहे त्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। या शिष्टमंडळामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ यांचा समावेश असू शकतो आणि हाकेंच्या 4 समर्थकांचा सुद्धा शिष्टमंडळामध्ये समावेश असणार आहे।
आता प्रतीक्षा केली जाते ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनवरील संवादाची। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लक्ष्मण हाकेंचा संवाद झालेला आहे। त्यानुसार देवेंद्र फडणवीसांनी ही विनंती केली आहे की ओबीसींचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये भेटी करता यावं। आता काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कदाचित फोनवरून संवाद साधतील। दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडळात 4 प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ यांचा समावेश तर आहेतच। सोबतच लक्ष्मण हाकेंचे 4 समर्थक हे देखील या शिष्टमंडळात असणार आहेत। लक्ष्मण हाके